आज भावाने निघालो अशा ठिकाणी, त्या ठिकाणावर गेल्यावर आपला वर्षभराचा सगळा थकवा एका मिनिटात निघून गेला पाहिजे. सगळी गाडी भरली आणि अशी तशी गाडी नाही सांगितलेली, पिकअप गाडी सांगितली. फिरायला निघालून काय तर केल्याशिवाय गप पाहिवी तवा. गाडीत तर नुसता दंगा धुडकूसच चाललेला आणि हसून हसून तर पोटात पाक दुखायला लागलं होतं. गाडीत तर पाक नुसता धुरात चालला होता. आपण तिथं मॅगी पिन करणार आहे म्हणून टॅमॅटो, बटाटो, कांदा, लसूण, कोथमीर सगळंच घेतलं आणि आपण निघालो केळवली धबधब्याला. तुम्हाला तर माहितच आहे, निसर्ग आणि वातावरणाचा तिथं असा मेळ आहे. तिथं आपण गेलो की मागं काही वाटत नाही. हे आता साधी पुळी घर काय आपल्याला कुठं बघायला कावत नाही. ती आपल्या शहराच्या धावपळीपासून थोडस दूर निसर्गाच्या खुशीत लपलेलं ती ठिकाण म्हणजे आपलं केळवली धबधबा. आम्ही धबधबा बघायला आलोय का कासपठार बघायला आलोय ती तर काय आम्हाला कळलं नाही. पण गाडीत काय बसू वाटत नव्हतं म्हणून गाडीच्या पाक छतावर येऊन बसलो. इथं पोहोचताना आजूबाजूचा हिरवा गार निसर्ग आणि पावसाळ्यातला गारवा सगळा प्रवासातला थकवा कुठल्या कुठं पळवून लावला ती पण काय कळलं नाही. आणि पोहोचलो की केळवली धबधब्यापाशी. इथला प्रत्येक स्पॉट असा आहे की ज्या ठिकाणी एकदा उभा राहिलो की त्या ठिकाणावरनं परत काय हलवू वाटत नाही. ती कोसळणार पाणी आणि सगळं हिरवं गार आणि गारवा इतका की बोलायचं काही कामच नाही. त्यात आपलं जीवभावाचं सगळं कार्य करतं. मग काय तंगावयाचा राहणार आहे. मागणं धबधब्याचा आवाज येतोय तेवढा ऐका. सकाळनं ज्या ठिकाणाची वाट बघत होतो ती ठिकाण आता आपल्या डोळ्यापुढे आहे. इथला प्रत्येक विषय इतक्या जोरात आहे की काही विषयच नाही. तुम्ही पण केळवली धबधब्याला आलायसा तर कमेंट करून लवकर सांगा. आपल्या साताऱ्यापासून आज 30 किलोमीटर असणारं हे गाव म्हणजे एक स्वर्ग, त्याच्यापेक्षा काही कमी नाही. सकाळनं फिरणे आणि पाहुण्याच्या नादात काही जेवायचं पण भान नाही. आता 3:30-4 वाजले त्या आणि तुम्हाला तर माहितच आहे ह्या टायमिंगला काही जेवण जात नाही. आपण याचा पार्ट 2 पण टाकणार आहे त्यामुळे फॉलो करून घ्या.